नमस्कार मैत्रिणींनो. येणाऱ्या 29 तारखेला वटपौर्णिमा येत आहे. अखंड सौभाग्य देणारे हे व्रत म्हणजेच वटपौर्णिमा. तर हिंदू धर्मात विवाहित महिलांसाठी या सणाला अत्यंत पवित्र मानलं जातं आणि महत्त्वाचे स्थान दिलं जातं. यंदा 29 जून रोजी ही वटपौर्णिमा साजरी केली जाणार आहे. पण वटपौर्णिमा का साजरी करतात? वडाच्याच झाडाची पूजा का केली जाते? पूजा करण्याची योग्य शास्त्रोक्त पद्धत कोणती आहे? जर जवळपास वडाचे झाड नसेल तर पूजा कशी करायची? किंवा त्या दिवशी बाहेर जाणं शक्य नसेल तर काय करायचं? या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरं आणि अचूक माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे आणि नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर सगळ्यात आधी जाणून घेऊयात की या व्रताची सुरुवात कशी झाली. पतीचे प्राण यमराजाकडून परत मिळवणाऱ्या पतिव्रता सावित्रीची कथा आपण लहानपणापासूनच ऐकत आलो आहोत. सावित्रीने तिचे पती सत्यवान यांचे प्राण परत मिळवण्यासाठी याच ज्येष्ठ पौर्णिमेला वडाच्या झाडाखाली यमराजाची प्रार्थना केली होती आणि आपल्या बुद्धीच्या व पतिव्रताच्या बळावर सत्यवानाचे प्राण परत आणले होते. तेव्हापासून पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि सुखी संसारासाठी हे व्रत वटसावित्री व्रत म्हणजेच वटपौर्णिमा साजरी केली जाते. आता प्रश्न येतो की पूजेसाठी वडाचेच झाड का निवडले जाते? यामागे आध्यात्मिक आणि वैज्ञानिक अशी दोन्ही कारणे आहेत. पहिलं म्हणजे दीर्घ आयुष्याचे प्रतीक. वडाचे झाड हे शेकडो वर्ष जगते. त्याच्या पारंब्या अगदी जमिनीपासून किंवा जमिनीतून पुन्हा नवीन झाड तयार करतात. तुम्ही पाहिलं असेल वडाच्या पारंब्या पूर्ण खाली येतात आणि जमिनी जातात आणि तिथून परत ते नवीन झाड वर येतं. आपल्या पतीला देखील आणि आपल्या संसाराला देखील असेच दीर्घायुष्य लाभावं हा यामागचा मुख्य भाव असतो. त्यानंतर त्रिमूर्तीचा वास. शास्त्रानुसार वडाच्या मुळामध्ये ब्रह्मा, खोडामध्ये विष्णू आणि फांद्यांमध्ये शिवजीचा वास असतो. म्हणजेच एकाच झाडाची पूजा केल्याने आपल्याला त्रिमूर्तींचा आशीर्वाद मिळतो. त्यानंतर वैज्ञानिक दृष्टीने याचं कारण पाहिलं असता वडाचे झाड हे सर्वात जास्त ऑक्सिजन देणारे झाड मानले जाते. या पूजेच्या निमित्ताने महिला निसर्गाच्या जवळ जातात आणि वडाचे किंवा वडाच्या झाडाचे जतन करण्याचा संदेश समाजामध्ये दिला जातो. त्यानंतर वटपौर्णिमेची पूजा कशी करायची ते आपण सोप्या पद्धतीने समजून घेऊयात. आता या पूजेसाठी काय काय साहित्य लागतं? हळद, कुंकू, अक्षता, सुती धागा, आंबे, फळे, विड्याची पाने, वेगवेगळं साहित्य प्रत्येक भागानुसार प्रत्येक गावामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धती वापरल्या जातात. तर या दिवशी काय करायचं? सकाळी उठून स्नान करून सुंदर पारंपरिक वस्त्र, शक्यतो साडी आणि दागिने परिधान करावेत. त्यानंतर पूजेच्या ताटामध्ये हळदी, कुंकू, अक्षता, धूप, दीप, 5 प्रकारची फळे, विशेषत कोणते तर आंबे, फणस, जांभूळ जे ह्या सीझनमध्ये असतात अशी फळे. त्यानंतर सुती धागा ज्याला आपण नळसूत म्हणतो, ज्याने आपण झाडाला फेऱ्या मारणार आहोत तो धागा, आणि त्यानंतर पाण्याने भरलेला तांब्या घ्यावा. वडाची पूजा करायचा मुहूर्त आणि वेळ देखील महत्त्वाचे आहे. यंदा ज्येष्ठ पौर्णिमा तिथी 28 जून 2026 रोजी दुपारी सुरू होत आहे आणि 29 जून 2026 रोजी संध्याकाळी संपत आहे. म्हणजे या वेळात पौर्णिमा आहे. तर उदयतिथीनुसार वटपौर्णिमेचे व्रत आणि पूजा 29 जून 2026 म्हणजे सोमवारी साजरी केली जाणार आहे. या दिवशी पूजेसाठी शुभ मुहूर्त आहेत आणि अमृत मुहूर्त देखील आहे. तर 29 तारखेला सकाळचा सर्वोत्तम मुहूर्त म्हणजेच अमृत घडी आपण ज्याला म्हणतो तो सकाळी 6 ते 7:30 पर्यंत असणार आहे. त्यानंतर अजून एक नंतर मुहूर्त आहे तो म्हणजे 9:15 ते 11:15 पर्यंत हा एक मुहूर्त आहे.
या दोन्ही मुहूर्तांच्या मध्ये 7:30 ते 9 वाजेपर्यंत राहू काळ असणार आहे. त्यामुळे 7:30 ते 9 वाजेपर्यंत अजिबात वडाची पूजा करायची नाही. सकाळी 6 ते 7:30 या वेळात पूजा करायची आहे. त्यानंतर 9:15 ते 11:15 हे 2 मुहूर्त आहेत. लक्षात ठेवा, मधला जो काळ आहे 7:30 ते 9 हा राहू काळ असल्यामुळे यामध्ये वडाची पूजा करणे टाळावे. 29 जूनला वटपौर्णिमा आहे. त्या दिवशी कोणत्या रंगाची साडी घालायची आहे हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. काही शुभ रंग आहेत ते आवर्जून वापरायचे आहेत. त्यामध्ये हिरवा रंग आहे, लाल किंवा गुलाबी रंग आहे आणि पिवळा रंग आहे. हिरवा रंग हा निसर्गाचा, समृद्धीचा आणि अखंड सौभाग्याचा प्रतीक मानला जातो. वटपौर्णिमेला हिरव्या रंगाची साडी किंवा हिरवा शालू नेसणे सर्वात उत्तम किंवा शुभ मानले जाते. त्यानंतर लाल किंवा गुलाबी रंग. लाल रंग हा प्रेमाचा आणि विवाहाचा मुख्य रंग असतो. त्यामुळे लाल, गुलाबी किंवा मरून रंगाची साडी नेसणे हे देखील भाग्यवान किंवा शुभ मानले जाते. त्यानंतर पिवळा रंग. पिवळा रंग हा मांगल्याचा प्रतीक आहे. त्यामुळे हा रंगही तुम्ही निवडू शकता. त्याचबरोबर पूर्णपणे टाळायचा जो रंग आहे किंवा पूर्णपणे त्या दिवशी अशुभ मानला जाणारा रंग म्हणजे काळा आणि पांढरा. बघा, सोमवारचा दिवस असून देखील या दिवशी, वटपौर्णिमेच्या दिवशी पांढरा रंग वर्ज्य आहे. पांढरा रंग हा सौभाग्याच्या कार्यात वापरला जात नाही. त्यामुळे पांढऱ्या रंगाची साडी नेसणे या दिवशी टाळायचे आहे. त्यानंतर काळा रंग. पूजेमध्ये किंवा कोणत्याही शुभ कार्यात काळा रंग पूर्णपणे वर्ज्य आहे आणि वटपौर्णिमेला काळ्या रंगाची साडी किंवा काळ्या बांगड्या चुकूनही वापरू नका. किंवा काही ज्वेलरी असतात काळ्या किंवा पांढऱ्या, ते देखील या दिवशी वर्ज्य मानले आहेत. त्यानंतर वडाच्या झाडाजवळ जाऊन प्रथम झाडाला जल अर्पण करावे. त्यानंतर हळदी कुंकू वाहून धूपदीप लावावा. त्यानंतर फळे अर्पण करावीत. आणि सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे वडाच्या झाडाला सुती धागा गुंडाळत 7 प्रदक्षिणा घालणे. प्रत्येक प्रदक्षिणेसोबत पतीच्या दीर्घायुष्याची आणि 7 जन्माच्या साथीसाठी प्रार्थना करावी. पूजेनंतर इतर सुवासिनींना वाण देण्याची सुद्धा पद्धत आहे. यामध्ये आपण हळदी कुंकू आणि फळं दिले जातात आणि आपल्या आवडीनुसार वेगवेगळ्या वस्तू देखील यामध्ये वाण म्हणून दिल्या जातात. त्यानंतर आजकाल शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी पूजेसाठी वडाचे झाड उपलब्ध नसते किंवा सहज मिळत नाही आहे. अशा वेळेस अनेक महिला वडाची फांदी आणून त्या कुंडीमध्ये किंवा कलशात ठेवून त्याची पूजा करतात. पण मैत्रिणींनो, शास्त्रानुसार वडाची फांदी तोडणे चुकीचे मानले जाते. त्यामुळे जर तुमच्या आसपास वडाचे झाड नसेल तर तुम्ही काय करायचं आहे, घरामध्ये पाटावर किंवा तांदळाच्या राशीवर वडाच्या झाडाचे चित्र काढायचं आहे किंवा फोटो ठेवायचा आहे. किंवा चांदीच्या वडाच्या झाडाची मूर्ती देखील भेटते, ती मूर्ती ठेवून तिची पूजा करायची आहे. किंवा मग एक सोपा उपाय म्हणजे सुंदर असं गुगल सर्च केलं तर आपल्याला सुंदर अशी वडाची फोटो भेटतात, वेगवेगळ्या इमेजेस भेटतात. त्याची एक प्रिंटआउट काढून आणायची आणि ते देवाऱ्यात ठेवून किंवा भिंतीला चिटकवून आपण त्याची पूजा करायची असते. तर देव तुमच्या मनातील भावना फक्त पाहत असतो. फांदी तोडून निसर्गाचे नुकसान आपण करतो, पण त्या पाठीमागे अजून शास्त्रीय कारणे आहेत. त्यामुळे वडाची फांदी तोडणे किंवा फांदी आणून कुंडीमध्ये लावणे आणि नंतर त्याची पूजा करणे हे चुकीचे आहे. तर मैत्रिणींनो, अशी ही वटपौर्णिमा आपल्या संस्कृतीशी आणि आपल्या निसर्गाप्रती असलेल्या कृतज्ञतेची साक्ष आहे. तुम्हा सर्व सुवासिनींना वटपौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तुम्ही वटपौर्णिमेची पूजा कशी करता, घरात करता की घराबाहेर करता, मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.